रसिक हो, ज्येष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी हे एकदा प्रवास करून घरी आले आणि लगेचच त्यांचा पुढचा कार्यक्रम होता. आता कार्यक्रमाला जायचं निघायचं आणि पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की आपली शबनमच हरवली आहे. आणि त्यात गीतरामायणाची वही होती. गीतरामायणाचाच कार्यक्रम होता. आणि झालं होतं ते असं, म्हणजे पुस्तक वगैरे होतं, पण त्यावेळेला बाबूजींना चष्मा लागल्यामुळे त्यांच्या पत्नी ललिताबाई यांनी ही सगळी गाणी मोठ्या अक्षरात त्या वहीत लिहून काढली होती. आणि तीच वही आणि ती वही असलेली शबनम हे सगळंच हरवलं होतं. आता काय करायचं? कार्यक्रमाला फार थोडा वेळ होता. मग त्यावेळेला प्रसंगावधान राखून ललिताबाई असं म्हणाल्या की अजून 1 तास आहे ना, तोपर्यंत जेवढी होतील तेवढी गाणी मी लिहिते. कारण साधारण 14 वगैरे गाणी असायची कार्यक्रमामध्ये. तर होतील तेवढी गाणी मी लिहिते आणि तुम्ही कार्यक्रम चालूही करा. आणि त्याच वेळेला आपल्या ओळखीची काही लोकं तिथे असतील, त्यांच्याकडून मी उरलेली गाणी एक-एक करून लिहून घेईन. आणि खरंच त्यांनी दुकानातून कागदाचे ताव आणि जास्तीची बॉलपेनं आणली आणि ते कार्यक्रमस्थळी पोचले सुद्धा. आणि ललिताबाईंची ही योजना यशस्वी सुद्धा झाली. कार्यक्रम अत्यंत सुरळीत पार पडला. म्हणजे पहा, कसोटीच्या क्षणी जोडीदाराची साथ ही किती मोलाची असते. आणि हो, त्या शबनममध्ये फक्त ही वही नव्हती, तर बाबूजींचे त्या काळी जवळजवळ ₹1,500 कॅश आणि त्यांचं एक मौल्यवान असं घड्याळसुद्धा होतं. पण या गोष्टींचं दुःख बाबूजींनी अर्थातच केलं नाही. कारण त्यांचं किंवा कोणत्याही निष्ठावान कलाकाराचं जे सूत्र होतं तेच त्यांनी मनाशी बाळगलं होतं. आणि ते सूत्र अर्थातच शो मस्ट गो ऑन. भेटूया.